श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो की ही सगळे ग्रामस्थ जे आहे, मंदिर कमिटी आहे, श्री संत शेख मोहम्मद महाराजांची समाधी निर्माण कृती समिती जी आहे त्या कृती समितीच्या वतीने हे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच हे लाक्षणिक उपोषणाला हे सगळे पदाधिकारी जे असतील किंवा ग्रामस्थ असतील किंवा हे सगळे भक्त असतील ते ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तर ते आपण ते चर्चा करूया। काय तुमची मागणी आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला उपोषण करावं लागतंय? सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, त्याच्यामध्ये अडथळा जो निर्माण झाला आहे, या मंदिराची पूर्वीची जे धर्मदायकताकडे नोंद होती ती श्री संत शेख मोहम्मद बुवा देवस्थान अशी होती। त्याच्यामध्ये बदल करून शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट केलं आणि ते दर्गा ट्रस्ट धर्मदायकताकडून करून पुन्हा वक्फ बोर्डाकडे नेलं गेलं। खरी अडचण निर्माण झालेली आहे वक्फ बोर्डाकडे झालेली जी नोंदणी आहे, कारण वक्फचा कायदा आला, वक्फच्या कायद्याच्या माध्यमातून वक्फकडे केवळ मस्जिद आणि दर्गा याचीच नोंद होऊ शकते, मंदिराची नाही। आणि इथले तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजच मंदिरच आहे, ही भावना सर्व धर्मीयांची आहे। आणि मग या ठिकाणी मंदिर जर करायचं असेल तर वक्फची नोंदणी असताना मंदिर होऊ शकत नाही, ही खरी अडचण आहे। आणि ती अडचण दूर व्हावी याच्यासाठी एप्रिल महिन्यात आंदोलन झालं। त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला गेला, 1 महिन्याची मुदत मागितली, मात्र त्या बाबतीत अक्षम्य असं दुर्लक्ष जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल किंवा ज्या ज्या राजकीय नेते मंडळीने आम्हाला शब्द दिला त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष या विषयाकडे झालं। त्यांनी या ठिकाणी या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज उपोषणाचा आश्रय आम्हाला या ठिकाणी हातात घ्यावं लागलेला आहे। आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? प्रशासनाने आधी ऐकलं नाही तसं तुमचं म्हणणं आहे, मग पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आता जर शासन याच्यामध्ये, आमचं म्हणणं असं आहे की शासनाने याच्यामध्ये भागीदारी करावी। सरकार त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतं, सरकार धर्मदायित्व त्या ठिकाणी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष यांना एकत्र बोलून जे चुकीचं झालेलं आहे, खरं तर E71 प्रमाणे या मंदिराचं रजिस्ट्रेशन आहे। E71 म्हणजे सर्व धर्म समभावासाठी E71 आहे। ए हिंदूंसाठी होतं, बी मुस्लिमांसाठी होतं, सी ख्रिश्चनांसाठी होतं, डी अन्य पारशी समाजासाठी होतं आणि ही सर्व धर्म समभावासाठी होतं। त्याच्यातला बी जो आहे तो वक्फमुळं त्या ठिकाणी बी त्या ठिकाणी वक्फकडे गेला। परंतु हे ई खाली रजिस्ट्रेशन झालेलं जे देवस्थान आहे, हे ई खाली रजिस्ट्रेशन झालेलं असताना वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी देखील हे वक्फकडे रजिस्ट्रेशन केलंय, हे अक्षम्य त्या ठिकाणी गुन्हा आहे, हा कायदेशीर गुन्हा आहे, चुकीच्या पद्धतीनं याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आणि म्हणून आत्तापर्यंत आमची भूमिका त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून, ज्येष्ठ नेते बाबासाहेब आहेत, नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि सगळीच मंडळी, सगळ्यांची भूमिका आपण सामोपचाराच्या मार्गाने जाऊ। मात्र सामोपचाराच्या मार्गानं या ठिकाणी हा प्रश्न सुटताना अडचणी निर्माण होत आहेत, म्हणून आज उपोषणाचा आश्रय उपसलेला आहे। मात्र त्याचबरोबर आम्हाला आता कायदेशीर लढाई देखील लढावी लागेल। ज्यांनी बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीनं फसवणूक करून हे नोंदणी केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत, अशा प्रकारची मागणी भविष्य काळात आम्हाला करावी लागणार आहे। तर नक्कीच आपण बघतो की जो मंदिर जीर्णोद्धाराचा मुद्दा आहे त्यासाठी आता कायदेशीर लढाई देखील करायला आम्ही तयार असल्याचं जे आहे ते मंदिर कृती समितीने या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, श्रीगोंदा, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।